हॅलो एव्हरीवन, तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला आरोग्यदायी जावं यासाठी आपण काही टिप्स फॉलो करूया. तर तुम्हाला माहिती का, आमच्या मेडिकल टर्म्समध्ये म्हणतात की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. म्हणूनच या नवीन वर्षामध्ये डिसीज फ्री होण्यासाठी काही टिप्स फॉलो करूया. त्यामुळे तुमचं आरोग्य हे खूप छान राहील. त्यामुळे तुमचं नवीन वर्ष हे खूप छान जाईल. तर फर्स्ट आपल्या टिप्स आहेत स्टे हायड्रेट. म्हणजेच काय करायचं, तुम्ही दिवसभरातून 2 ते 3 लिटर पाणी हे डेली घ्यायला. डिपेंड आपण तुमचं वर्किंगवर डिपेंड आहे, त्यावरनुसार तुम्ही डेली वॉटर इंटेक करू शकता. ईट बॅलन्स मील म्हणजेच रोजच्या जेवणातील जो आहार असेल त्यामध्ये तुम्ही फळं, भाज्या, कडधान्य तसेच हेल्दी फॅट फूडचा समावेश करू शकता. नंतर तुम्ही डेली एक्सरसाइज करू शकता. विदिन 30 मिनिट्स म्हणजे साधारण 30 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही एक्सरसाइज करू शकता. यामध्ये तुम्ही योगा करू शकता, वॉकिंग करू शकता. तसेच स्ट्रेचिंग ट्रेनिंग म्हणजे जिमिंग वगैरे असेल तर तेही सुद्धा तुम्ही करू शकता. मस्ट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही इनफ स्लीप. म्हणजे यामध्ये तुम्ही काय करू शकता, एक साधारण 7 ते 9 तास ही झोप तुमची पूर्ण व्हायला हवी. त्यामुळे काय होईल, तुमची बॉडी रिचार्ज होईल. प्रॅक्टिस ऑफ माइंडफुलनेस म्हणजेच काय करू शकता, यामध्ये तुम्ही तुमची मेंटल हेल्थ छान राहण्यासाठी एक तर 10 ते 15 मिनिटं वेळ काढून दिवसभरातला मेडिटेशन करू शकता. किंवा तुम्हाला जे म्हणजे म्युझिक ऐकू शकतात किंवा तुमच्या एक स्ट्रेस रिड्यूस करण्यासाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज असतात ते करू शकतात. त्यामुळे तुमचे स्ट्रेस रिड्यूस होईल आणि तुमची मेंटल हेल्थ सुद्धा छान राहील. तसेच लिमिट ऑफ द स्क्रीन टाईम म्हणजे तुम्ही काय करू, झोपण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा कमीत कमी वापर करायला हवा. त्यामुळे तुमची स्लीप इम्प्रूव्ह होईल आणि मेंटल हेल्थ सुद्धा छान राहील. तसेच अवॉइड टू द स्मोकिंग अँड अल्कोहोल कम्प्लिटली अवॉइड करायला हवं. त्यामुळे तुमच्या हेल्थवर खूप छान इम्पॅक्ट होईल. नंतर तुम्ही अजून एक हॅबिट फॉलो करू शकता, या टू द मेंटल हेल्थसाठी देऊ शकता. यामध्ये तुमची इमोशनल हेल्थ खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांची इमोशनल हेल्थची काळजी घ्या. त्यामुळे कमीत कमी इमोशनल स्ट्रेस रिड्यूस करण्याचा प्रयत्न करा. पर्सनल हायजिनिक ठेवा. यामध्ये हँडवॉश, रेग्युलरली हँडवॉश करा. टूथब्रश करा. टीव्हीसह डेट. पर्सनल हेल्थ हॅबिट्स ठेवा. म्हणजे काय करायचं, बिकॉज ज्यांचं सिटिंग वर्क भरपूर असेल त्यांनी भरपूर लॉंग टाइम सिटिंग न करता थोडा वेळ ब्रेक घेऊन वॉकिंग वगैरे करू शकतो. त्यामुळे त्यांची बॅक पेन वगैरेचे प्रॉब्लेम किंवा वेट गेनचे प्रॉब्लेम ते सुद्धा कमी होतील. ह्या नवीन वर्षामध्ये आपण डिसीज फ्री राहूया हे एम आपण ठेवूया. थँक्यू फॉर द वॉचिंग.